14 मार्चची एक संध्याकाळ असते. नागेशच्या फोनवरती एक फोन येतो आणि समोरचा व्यक्ती तिला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. तोही खूप आतुर असतो भेटण्यासाठी आणि तो पटपट आपलं आवरून भेटायला निघतो. पण जे काही त्याच्यासोबत झालं तो थरार बघून पायाखालची जमीन हालायला लागली. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक अपराधी घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती पुण्याच्या कोथरूड या ठिकाणची आहे. इथे नागेश नावाचा मुलगा, नागेश जाधव हा 23 वर्षाचा मुलगा एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉयचं काम करीत असतो आणि एका संध्याकाळी तो आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो. तेव्हा 6:30 वाजता त्याला एक फोन येतो आणि समोरून जी व्यक्ती म्हणते ती त्याची मैत्रीण असते आणि ती त्याला म्हणते की मला तुझ्यासोबत भेटायचं आहे. तर तोही खुश असतो, कारण त्याच्या डोळ्यामध्ये भविष्याचे स्वप्न असतात आणि नवीन आशा असते. तर तोही आतुरतेने तिला भेटायला निघतो. तो बाईकने चाललेला असतो आणि तिने ज्या मेगासिस बिल्डिंगमध्ये त्याला बोलावलं होतं त्या बिल्डिंगमध्ये तो जातो. पण त्याच्यासोबत तिथे अमानुषपणे मारहाण केल्या जाते. 10 मिनिटांनी त्याच्या आईला फोन करण्यात येते आणि म्हणतात की तुला जर तुझा मुलगा बघायचा असेल तर तू 10 मिनिटांमध्ये मेगासिस बिल्डिंगजवळ येऊन जा, नाहीतर आम्ही तुझ्या मुलाला बिल्डिंगच्या खाली फेकून देऊ. तुला काय करायचं तुझ्या मुलासोबत कर, नाहीतर तू 10 मिनिटांमध्ये येऊन आपल्या मुलाला घेऊन जा, असा तो फोन येतो. ती खूप घाबरून जाते. ती म्हणजे जशी असेल त्या अवस्थेत ती धावत पळत सुटते आणि त्या बिल्डिंगच्या समोर जाऊन पोचते. ती त्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाते आणि तिथलं जे दृश्य बघून ती हादरून जाते. लाजही वाटेल असं तिथलं दृश्य होतं आणि तिथे जो नागेश असतो त्याला 10 लोकांनी पकडलेलं असते. त्याला बेदम मारहाण करण्यात येत होती आणि त्याचे कपडे काढण्यात आले होते आणि त्याला उघडं करून मारहाण करण्यात येत होतं. ती आई खूप रडायला लागली, ओरडायला लागली, मुलाला वाचवा असं म्हणायला लागली, मारू नका असं म्हणायला लागली. पण त्या आईचं कोणी ऐकायला तयार नव्हते आणि त्या आईला सुद्धा असं घट्ट पकडून ठेवण्यात आलं होतं की ती त्या मुलापर्यंत जाऊ शकणार नव्हती. त्या मुलाचा रक्ताचा सडा सगळीकडे पडलेला होता, तरीही ते त्याला मारतच होते. आणि जेव्हा तो अर्धमेला झाला तेव्हा त्याला सोडून दिलं आणि म्हटलं की घेऊन जा तू तुझ्या मुलाला. ती आई त्या मुलाला आपल्या ऑटोमध्ये टाकते आणि हॉस्पिटलला घेऊन जाते. जाताना तो फक्त एवढाच म्हणतो की मला तिने बोलावलं होतं, मी स्वतःहून गेलो नव्हतो, असा तो सांगतो. आणि दवाखान्यात जेव्हा जातो तो तेव्हा डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. आई FIR करते. जेव्हा पोलिसांचा तपास सुरू होतो तेव्हा त्याच्यातनं कळते की हा जो नागेश असतो याची जी मैत्रीण असते ज्याने बोलावलं होतं ती अल्पवयीन असते आणि तिच्या आईवडिलांना ही मैत्री यांचा हा संवाद अजिबात आवडत नव्हता. त्यांनी खूपदा त्या मुलीला अडवलं होतं की त्याला भेटू नको, पण मुलगी पण ऐकत नव्हती आणि नागेशही तिला भेटायचा. हे तिच्या घरच्या लोकांना आवडण्यासारखं नव्हतं आणि त्यांनी तिला जबरदस्तीने फोन करायला लावलं आणि भेटायला ये असं म्हटलं आणि तो गेला. आणि हे लोक आधीच दबा देऊन बसलेले होते. त्याला येताना पाहिलं, त्याला 10 लोकांनी पकडलं, त्यात
मुलीचे आई बाबा होते, काका काकू होते आणि जवळचे नातेवाईक होते. असे 10 लोकांनी त्या एकट्या 23 वर्षाच्या मुलाला पकडलं आणि बेदम मारहाण केलं. खाली पण मारलं आणि त्याला वर टेरेसवरती नेऊन उघडं करून मारलं आणि आईला फोन केला. आईने हे सगळं पोलिसांना सांगितलं. या दोघांचे संबंध तिच्या घरच्या लोकांना मान्य नव्हतं. तो ऑफिस बॉय होता आणि आई लोकांकडे काम करणारी स्त्री होती. त्यामुळे हे संबंध तिच्या म्हणजे मुलीकडच्या लोकांना जमण्यासारखं नव्हतं आणि ती अल्पवयीन सुद्धा होती. या गोष्टीचा राग म्हणून त्या मुलाला बोलावण्यात आलं आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आलं. इतकं मारलं त्याला की त्याला मारून टाकलं. पोलीस पुढचा तपास करतच आहेत की यामागे अजून काही आहे. तो जबरदस्तीने फोन करण्यात आला की तिने स्वतःच्या इच्छेने केला होता त्या मुलीने, हे पण आता शोध करण्याचा विषय आहे आणि तो शोध पोलीस करीत आहेत. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? त्या मुलाचा काय दोष होता? मैत्रीच होती, त्यांच्यामध्ये संवादच होता, ह्या पलीकडे खूप काही नव्हतं. तरीसुद्धा त्या मुलाला मारून टाकण्यात आलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.